तर नमस्कार मैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पावसाळा चालू झाला की किरकिरकडे बाहेर किंवा आतमध्ये लाईट किंवा ट्यूब असेल ना तर त्या ठिकाणी येतात मैत्रिणो. ह्या डांबर गोळीचा खूप उपयोग आहे. तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना ही माहिती सांगावी. ह्या डांबर गोळीच्या साहाय्याने आपल्या घरामध्ये जे किडे येतात ना ते येणार नाहीत. याचा खूप छान उपयोग मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, डांबर गोळीमध्ये किरकिरीच किडे नाही तर झुरळ, पाली, उंदीर हे सुद्धा तुमच्या घरामध्ये येणार नाही. आणि याचा खूप छान वापर आहे मैत्रिणींनो. आपला घरगुतीच उपाय असतो पण आपल्याला मैत्रिणींनो माहिती नसतं. तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना ही माहिती सांगावी, म्हणून म्हटलं चला सांगूया. तर बघू शकता आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे किरकिर किडे आपल्या स्वयंपाकघरात येतात, बेडरूममध्ये येतात, हॉलमध्ये येतात. जेवताना आपल्याला त्रास होतो, कानात सुद्धा जाऊ शकतो, कानाचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे किरकिर किडे सगळीकडे फिरतात मैत्रिणींनो. ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपल्या अंगावर सुद्धा पडतात आणि आपल्याला झोप ही लागत नाही. तर ते किरकिर किडे आपल्या घरामध्ये येऊ नये आणि घर स्वच्छ राहावं आणि आपल्याला त्या किड्यांचा त्रास होऊ नये त्यासाठी मी घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता आता ही डांबर गोळी घ्यायची आहे, पूर्णपणे फोडून घ्यायची आहे. नाही फोडली तर तुम्ही पाण्यात पण टाकू शकता, पण जरा विरघळायला वेळ लागतो त्यासाठी मी आता इथे फोडून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला डांबर गोळी फोडून घ्यायची आहे. त्याची बारीक पावडर अशी मैत्रिणींनो करायची आहे. याचा खूप छान वापर आहे मैत्रिणींनो. नक्की हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. मी उपाय केलेला आहे. आमच्या घरात पावसाळा जरी चालू झाला तर एकही किरकिरकडा घरात येत नाही. तर अशा पद्धतीने अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही डांबर गोळीचा बारीक पूड केलेली आहे ती मी त्यामध्ये घालायचं आहे. आणि दुसरी एक वस्तू वापरायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये बेकिंग सोडा तर असतोच, म्हणजे खायचा सोडा, तो आपल्याला अर्धा चमचा किंवा 1 चमचा घालून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकसारखं हलवायचं आहे की जेणेकरून जी पूड आहे ती पाण्यामध्ये पूर्णपणे मिश्रित झाली पाहिजे, एकसारखी झाली पाहिजे. आणि मग आता हे पाणी आपल्याला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, हे पाणी पूर्णपणे डांबर गोळीमध्ये मिक्स झालं की आपल्याला स्प्रे बॉटल घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये तर स्प्रे बॉटल असतातच मैत्रिणींनो, आणि नसेल तरी तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल घ्या आणि त्या टोपणाला होल पाडा आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने एकसारखं पाणी केलेलं आहे. आता बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी झुरळं आहेत, बारीक बारीक किडे आहेत किंवा पाली येतात किंवा किरकिर किडे येतात त्या ठिकाणी जरी तुम्ही हे स्प्रे केलं ना तर ह्या वासाने बघा झुरळ, पाली, किडे, किरकिर किडे तर अजिबात येणार नाहीत मैत्रिणींनो. डांबर गोळीच्या वासामुळे एकही किडा आतमध्ये येणार नाही. तर ज्या ठिकाणी ट्यूब आहे, लाईट आहे, खिडकीचा कोपरा आहे, दरवाजाचा कानाकोपरा आहे, ज्या ठिकाणी किडे आत येऊ शकतात त्या ठिकाणीच आपल्याला हे स्प्रे करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण मी भरून घेत आहे. तर मैत्रिणी हे खूप छान उपाय आहे, एकदा नक्की ट्राय करा. मी करून बघितलेला आहे, त्याचा खूप छान असा फायदा मला मिळालेला आहे. तर म्हटलं तुम्हालाही सांगावं. अशा पद्धतीने स्प्रे बॉटलमध्ये पूर्णपणे आपण केलेलं लिक्विड भरून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे बाटलीचं टोपण झाकून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी किरकिर किडे प्रवेश करतात आतमध्ये त्या ठिकाणी हे स्प्रे करून घ्यायचं आहे. एकही किरकिर किडा तुमच्या घरामध्ये येणार नाही, झुरळ येणार नाही, उंदीर येणार नाही, पाली येणार नाहीत, याच्या वासामुळे येणार नाही. बघू शकता मैत्रिणी, मी दाराच्या आता कोपऱ्याला मारत आहे, ज्या ठिकाणी लाईट आहे त्या ठिकाणी सुद्धा मारून घेत आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे तुम्ही स्प्रे करून घ्या की ज्या ठिकाणहून किरकिर किडे आतमध्ये येतात त्या ठिकाणी हे स्प्रे करून घ्यायचं आहे. लाईटच्या खाली घ्यायचं आहे जेणेकरून लाईटच्या उजेडालाच ते येतात. तर अशा पद्धतीने बाहेरही मी आलेले आहे, बाहेरच्या कानाकोपऱ्यात सुद्धा मी टाकून घेत आहे. तर मैत्रिणी याचा खूप छान वापर आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बघा तुम्हाला त्याचा खूप छान असा रिझल्ट मिळेल. तर बघू शकता आता खिडकीच्या कोपऱ्यातही मी टाकून घेत आहे. खिडकीतून सुद्धा किरकिर किडे आतमध्ये प्रवेश करतात. तर मैत्रिणी हे किडे खूप त्रासदायक असतात, ते आपल्या कानात सुद्धा जाऊ शकतात, कानाचे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि बघू शकता रात्रीच्या वेळेस खूप येतात हे किडे, त्यामुळे आपल्याला झोपही व्यवस्थित येत नाही. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया